महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 10 मार्च 2025 रोजी आपल्या विधानमंडळामध्ये आपल्या राज्याचा 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर केला। खरं बघितलं तर महायुती सरकार निवडून येण्यामागे दोन गोष्टी कारणीभूत होत्या। एक म्हणजे लाडकी बहीण आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय। या दोन गोष्टीवरनं सरकारला भरघोस मतदान झालं, भूतो न भविष्यते असं बहुमत मिळालं। तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये या लाडक्या बहिणींसाठी 1521 रुपये करण्यात आले आहेत का? त्याचबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी संदर्भात काय निर्णय झाला आहे का? त्याचबरोबर तुमच्या सर्वांसाठी, कारण की आपला व्हिडिओ किंवा चॅनल बघणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, तर आपलं सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये काय काय तरतूद करतं हे सुद्धा आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। त्या ठिकाणी अजित पवार यांनी जेव्हा अर्थसंकल्पाला सुरुवात केली त्यावेळेस ते असं म्हणाले, लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी 12 प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो। परंतु दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की लाडक्या बहिणीचे 1521 रुपये या सरकारनं त्या ठिकाणी केलेले नाहीयेत। आता आपण बाकीचा अर्थसंकल्प सोडून देऊयात, त्याच्यामध्ये शेतीसाठी काय काय तरतूद करण्यात आल्यात आणि शेती संदर्भातल्या काय काय घोषणा करण्यात आल्यात त्याच्यावर थोडक्यात आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो। त्याच्यामध्ये जेव्हा कृषीचा विषय निघाला त्यावेळेस अजित पवार असं म्हणाले, काळी माती ज्याची शान तिच्यात राहे विसरूनी भान, पोशिंदा आहे हा आपला कृतज्ञने ठेवू जाण। आता अशा पद्धतीचं बोलल्यानंतर देऊ योजना अशा की राहील त्याचे हिरवे रान, अशा पद्धतीचं त्यांनी बोललं। आणि नंतर सगळ्यात पहिली जी घोषणा झाली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 7201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयाच्या नियती प्रस्तावित आहे। आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे त्याचा दुसरा टप्पा 7000 गावामध्ये 7,000 गावामध्ये तो सुरू होत आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की आपला शेतकरी हा जगासोबत कनेक्ट झाला पाहिजे, तर मग जगातलं तंत्रज्ञान त्याला मिळालं पाहिजे। मग जगातलं तंत्रज्ञान म्हणजे काय, तर आज जग एआय कडे चाललेलं आहे। एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय, कृत्रिम बुद्धिमत्ता। आता त्याच्या पुढे जाऊन त्याच्याद्वारे केली जाणारी शेती म्हणजे एआय फॉर ऍग्रीकल्चर म्हणजेच काय, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाणारी शेती। तर यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे। त्याच्यामध्ये पीक नियोजन सल्ला, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, दर्जेदार उत्पादन, हक्काची बाजारपेठ आणि याचा पहिला टप्पा 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राचा, त्या 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकरला त्याचा फायदा होणार आहे। आणि यासाठी 500 कोटी रुपयाचा नियतवे किंवा निधी त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतरचा आहे राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कामांतर्गत कालवे वितरण प्रणालीमध्ये सुधारणेचे सुमारे 5000 कोटी रुपये किमतीचे कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर पुढचं जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2.0 अंतर्गत 5818 गावांमध्ये 4227 कोटी रुपयांची 1,48,888 कामे हाती घेण्यात आली आहेत। या अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। तर अशा पद्धतीचं टार्गेट ठेवून जर कामं होत असतील तर ते अभिमानास्पद आहे। परंतु मागच्या वर्षी अशाच घोषणा केलेल्या आणि असं सांगितलेलं की मार्च 2025 पर्यंत हे पूर्ण करण्यात येईल, परंतु ते अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। त्याच्यावर सरकारचं काय उत्तर आहे? तशाच पद्धतीने हा सुद्धा जुमला ठरायला नको असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे। सन 2025-26 मध्ये 6.45 कोटी गृहमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून याकरता 382 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। त्यानंतरचा आहे आता वेगवेगळ्या भागातले नदीजोड प्रकल्पाविषयी माहिती दिलेली आहे। त्यामध्ये विदर्भातला वैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प आहे। यासाठी 88,000 करोड रुपयाचा निधी किंवा त्याची अंदाजे किंमत 88,000 करोड रुपये आहे आणि याचं लाभ क्षेत्र 3,71,277 हेक्टर इतका असून या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या 6 जिल्ह्यांना आहे। परंतु याच्यातलं वाशिम जे ते वगळण्यात आलेलं आहे। मागे मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की आम्ही वाशिमला पण लाभ देऊ। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बुलढाण्याच्या मोताळ्यातलं नळगंगा ते धरण आहे, त्या ठिकाणी ते चाललेलं आहे। परंतु घाटावरचा पूर्ण बुलढाणा जिल्हा जो आहे तो त्याच्यापासून वंचित राहतो की काय असा प्रश्न आहे। त्यामुळं त्या बुलढाण्याच्या घाटावरच्या त्या ठिकाणी आणि वाशिम किंवा एकंदर आजूबाजूचे संपूर्ण क्षेत्र त्या कालव्याद्वारे त्यांनी प्रभावित केलं पाहिजे।
त्याच्यामध्ये नंतरचा जो प्रकल्प आहे नदीजोड तो आहे नारपार गिरणा. नारपार गिरणा हा जो नदीजोड प्रकल्प आहे यातून नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्हा हे यातील क्षेत्र प्रभावित होणार आहे आणि यासाठी जवळपास 7,500 कोटी रुपयाचा अंदाजे त्याची किंमत आहे. त्यानंतर तिसरा नदीजोड प्रकल्प आहे दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प, ज्याच्यामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाचा लाभ क्षेत्रातील 9,766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2,987 हेक्टर क्षेत्राला यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 2,300 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे आता आपण बघितलं विदर्भातला नदीजोड प्रकल्प सगळ्यात मोठा 3, 3.5, 4 लाख हेक्टर जमीन प्रभावित होणार आहे. त्यानंतर नारपार गिरणा हा उत्तर महाराष्ट्राचा, त्यानंतर दमणगंगा एकदरे हा म्हणजे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, त्यानंतर नंतरचा शासनाचा महत्वाकांक्षी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपयाचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पामुळे उलट महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यानंतरचा आहे कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. सर्वेक्षण अन्वेषणाचं त्याचं सध्याचं काम सुरू आहे असं अर्थमंत्र्यांनी माहिती दिली. त्यानंतरचा आहे सांगली जिल्ह्यातील म्हैसा उपसिंचन योजनेसाठी 200 मेगावॅट क्षमतेच्या 1,594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतरचा आहे गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर सन 2025-26 करता 10,400 कोटी रुपयेचा नियतव्यय यासाठी प्रस्तावित आहे. त्यानंतरचा आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.7 हॉर्स पॉवर पर्यंतच्या 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे. डिसेंबर 2023 अखेर 7,978 कोटी रुपयाची वीज सवलत या योजनेच्या अंतर्गत देण्यात आली आहे. त्यानंतरचा आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकरी यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतरचा आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. हे या वर्षात होणार नाही, मी हे लिहून देतो, हे करत नाहीत, फक्त अर्थसंकल्प फुगवणं लावलेला आहे. त्यानंतर बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4300 कोटी रुपये किमतीच्या बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या बांबूची मागणी कोण केलेली नाहीये बरं का, फक्त काही लोकांच्या इंटरेस्टसाठी. आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष त्याचे ब्रँड अँबॅसेडर झाले स्वयंघोषित, त्यांच्या ते जे वाढून आणि फार या मंत्र्यांच्या डोक्यात भरवतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी, याची काही मागणी नाहीये कोणाची, ठीक आहे. त्यानंतर लहान सीमांत शेतकरी व कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2,100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानंतरचं देवलापार जे आहे मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये देशी गाई संवर्धन संगोपन देवलापार जिल्हा नागपूर येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल. त्यानंतरचा आहे रेशीम कोष मत्स्य बाजार आंतरराष्ट्रीय निर्माण करण्यात येतील, त्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्यानंतर तालुका तिथे बाजार समिती, आता आपण बघतो अनेक ठिकाणी तालुक्यात पण बाजार समिती नाहीयेत. मग एक गाव म्हणजे जसं पद्धतीनं एक गाव एक ग्रामपंचायत आहे तशा पद्धतीनं एक तालुका एक बाजार समिती अशा पद्धतीची योजना ते आणणार आहेत आणि ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती नाहीये त्या ठिकाणी बाजार समित्या बांधणार आहेत. त्यानंतर कृषी क्षेत्रातील 16,000 मेगावॅट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिवसा वीज देता यावी यासाठी 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून 2,779 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ते ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतरचा आहे बी बियाणे यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. मागच्या ज्या योजना आहेत त्या सुरू केलेल्या आहेत, त्या अंतर्गत शेतरस्ते केले आहेत, त्याचे बिल अजून शेतकऱ्यांचे शेतरस्त्याचे बिल अजून मिळालेले नाहीत
अनेक शेतरस्त्याचे कामं अर्धवट आहेत, ते पूर्ण करण्याऐवजी, त्यांना निधी देण्याऐवजी परत ही घोषणा करून म्हणजे कहा गए कहा नहीं क्या लाए कुछ नाही अशा पद्धतीचं सगळं चालू आहे. 2025-26 साठी कृषी विभाग कार्यक्रम खर्चासाठी 9,710 कोटी रुपये. म्हणजेच काय, कृषी विभागाद्वारे जे काय कार्यक्रम ठेवले जातात, मंत्र्यांचे इतर लोकांचे जे कार्यक्रम असतात, टेंट टाकणं मोठमोठाले, वॉटरप्रूफ गरज नसताना पण टाकणं, यासाठीचा निधी किती आहे कृषी विभागाचा? 9,710 कोटी रुपये एका वर्षात खर्च करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागासाठी 635 कोटी रुपये फक्त कार्यक्रम खर्च आहे. त्यानंतर फलोत्पादन विभागाला 708 कोटी, मृद व जलसंधारण विभागाला भरपूर आहे, हा आकडा पुसट आहे. त्या अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर वेगवेगळे आहेत, ते पूर्ण मी तुम्हाला सांगत नाही. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, अशा पद्धतीच्या घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्यात. शेतकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ना तुमच्या तुरीवर बोलले, ना तुमच्या सोयाबीनच्या खरेदीवर बोलले, ना तुमच्या सोयाबीन कापसाच्या अनुदानावर बोलले, ना तुमच्या द्राक्षावर बोलले, ना तुमच्या कांद्यावर बोलले, ना तुमच्या धानावर बोलले. एकंदर तुमच्या भावनांवर त्या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे. ना तुमच्या ज्या लाडक्या बहिणीमुळे ते निवडून आलेत, त्या लाडक्या बहिणींना फक्त एक स्वतःची एक सुरुवातीची कविता अर्पण केली, खुश रहो उतमे में. आणि शेतकऱ्यांना तर इतकं गृहीत धरणं लावलेलं आहे, कारण की त्यांना माहितीये याला कितीही खोटं बोललं, याला कितीही मागं फरफटत नेलं तरी हा काही करत नाही, हा उफाळून उठत नाही, हा आंदोलन करत नाही, हा मोर्चा करत नाही, हा प्रेशर निर्माण करत नाही. आणि यासाठी लढणारे सुद्धा आपल्याकडे मॅनेज होतात. त्यामुळं काही होऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे, आणि म्हणून ते 100% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गृहीत धरत आहेत. आणि अशा पद्धतीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. मुळामध्ये ह्या ज्या घोषणा केल्या जातात, मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये, ह्या अर्थसंकल्पामध्ये हे सगळे नदीजोड प्रकल्प होतेच ना. मग आज तुम्ही इतका फुगवलेला आहे अर्थसंकल्प, 88,000 करोड रुपये नळगंगा वैनगंगा, बाकीचे 7,000 करोड 10,000 करोड अशा पद्धतीचे फुगवलेले आकडे. मागच्या वर्षीपासून किती काम झालं नदीजोड प्रकल्पाचं? सर्वेक्षण अन्वेषण कंप्लीट झालं का? मॅप ठरला का? कोणकोणत्या गावातून जाणार, कुठे शेततलाव, कुठे आपले शेततळे होणार, कुठं ते पाझर तलाव होणार, कुठं धरणाची निर्मिती होणार, कुठे लिफ्ट इरिगेशन होणार, कुठं चुना तरी टाकला आहे का, त्याची त्या ठिकाणी पाणी पूजन तरी झालेलं आहे का, उद्घाटन तरी झालंय का? मग प्रत्येक वेळेस फक्त आकडे फुगून सांगायचे, लोकांना वेड्यात काढायचं काम तुम्ही करता आहात, हे चुकीचं आहे. आज शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफीची अपेक्षा करत होता, आज बँकांचा दिवाळा शेतकऱ्यांच्या कर्ज थकल्यामुळे निघणार आहे. शेतकऱ्याजवळ पैसे नाही आहेत भरण्यासाठी, आणि आम्ही एक मोठं आंदोलन आता उभं करणार आहोत. आम्ही तुमच्या 10 तारखेच्या अर्थसंकल्पासाठी थांबलो होतो, आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी जर प्रतिसाद दिला नाही तर हे आंदोलन होणार नाही. मी तो स्पष्ट सांगतो. शेतकऱ्यांचा प्रतिसाद गरजेचा आहे. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरणं गरजेचे आहेत. एक तर एक मोठी पदयात्रा निर्माण होणं गरजेची आहे. त्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओद्वारे सगळ्या पक्षांना अपील करणार आहोत. सगळ्यांनी समोर येणं गरजेचं आहे. विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल. मुनगंटीवार साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली होती. काय किंमत आहे मुनगंटीवार साहेबांची त्या बीजेपीमध्ये? इतका मोठा ज्येष्ठ नेता आहे, काय किंमत आहे त्यांची? त्याच्या शब्दाला काय किंमत आहे? ते मला वाटतं लोणीकर साहेब, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती. विरोधी पक्षांनी मागणी केली होती. अहो तिथं सोडा, हे नदीजोड प्रकल्प फालतू बारा भानगडी सांगण्यात आलेले आहेत. ह्या तर करणंच आहे, ह्या करावंच लागणार आहे शाश्वत दूरदृष्टीच्या दृष्टीनं. परंतु सध्यासाठीच तुम्ही काय केलेलं आहे? सध्या ना कर्जमाफी आहे, ना कुठलं अनुदान आहे, ना शेतकऱ्यांसाठी कुठलं कर्जाचे हे ते नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आंदोलन काहीच नाहीये. तरी सुद्धा शेतकरी राजा, तू शंडासारखा घरातच बैस. फार झालं तर कमेंट्स कर, रस्त्यावर उतरू नको. कोणी तुझ्यासाठी आंदोलन करतं त्याला सपोर्ट करू नको. पण वेळेवर आल्यावर जातीवर विभाग, जातीमध्ये स्वतःची विभागणी करून घे आणि मतदान कर. आम्ही काय भाजपचे विरोधक आहोत? आम्ही काय एकनाथ शिंदेचे विरोधक आहोत? आम्ही काय अजित पवारांचे विरोधक आहोत का? नाही. आणि आम्ही काय महाविकास आघाडीचे सोबती आहोत का? नाही. आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक आहोत. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करा. हे जे नदीजोड प्रकल्प आहे, हे मागच्या वर्षी पण तुम्ही तेच सांगताय, त्याचं वाईट वाटतंय. आणि आता आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. या अर्थसंकल्पाचा अशा पद्धतीचं वर्णन करतो मी की राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, बाजार हिंडते शेंबडी आणि खिशात नाही दमडी. असं सगळं तुमचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी आता तुमच्यावर प्रचंड संतापलेला आहे आणि तो रस्त्यावर उतरणार आहे. तुमच्या खोट्या आश्वासनं तुमच्या अंगलट येणार आहेत आणि तुम्हाला हे 5 वर्ष सुखानं झोप लागू देणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण की आज तुम्ही शेतकऱ्यांची झोप मोडलेली आहे, त्याचा भ्रमनिरास तुम्ही केलेला आहे. त्याच्या आशेंवर, आकांक्षांवर, स्वप्नांवर तुम्ही पाणी फेरलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील त्याला तुम्ही जबाबदार असणार आहेत. लाडक्या बहिणीची फसवणूक तुम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. तुमचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. हा अर्थसंकल्प नसून जुमला संकल्प होता असं या ठिकाणी व्यक्त करतो. शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या
आणि इतर प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.